हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे चिकनची रेसिपी आज तुम्हाला देणार आहे। तर चला तर रेसिपीला सुरुवात करू। मी इथे तेल घेतलं आहे कढाईमध्ये। तर आपण यामध्ये साहित्य घालायचं आहे। त्यासाठी मी इथे लांबका चिरून घेतला आहे कांदा, तो टाकायचा आहे। इथे कांदा आपल्याला लाईट ब्राऊन होऊ द्यायचा आहे चांगला मस्त एक। तर कांदा इथे आपला लाईट ब्राऊन झाला आहे। यामध्ये आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे। हे मी ते 1 टेबलस्पून घेतलाय अद्रक लसूणचा, मिक्स करून घ्यायचा। हे मी ते 1 टोमॅटो किसून घेतला होता, तो पण टाकायचा याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिकन घालायचं आहे। याला मिक्स करून घेतलंय मी। यानंतर आपल्याला हळद आणि मीठ घालायचं यामध्ये, आणि याला मिक्स करायचं चांगलं। आणि 5 मिनिटासाठी याला आपल्याला कव्हर करून ठेवायचं। तर 5 मिनिट आपले झाले आहेत। यामध्ये मी एक वांग घालणार आहे, असं कटिंग करून घेतलंय मी याला। याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं, आणि बाकी मसाले घालायचे। तर यामध्ये मी धना पावडर घालणार आहे थोडा, त्यानंतर लाल तिखट, हिरवी मिरची, आणि हा मसाला। याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं। यानंतर मी याच्यावर एक प्लेट ठेवणार, आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे, आणि ते नंतर याच्यात टाकून घ्यायचे। पाणी हलकं गरम झालं की आपल्याला टाकून घ्यायचे भाजीमध्ये। पाणी आपलं गरम झालंय, ते वाफ निघते बघा तुम्ही। आपल्याला टाकून घ्यायचंय पाणी याच्यामध्ये, आणि याला मिक्स करून नंतर कव्हर करून ठेवायचंय। हे मी मिक्स केलंय, त्यावरती आपल्याला कव्हर करून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं। तर 15 मिनिटं आपले झाले आहेत। भाजी तुम्ही बघू शकता आपली रेडी झाली आहे। इथं थोडीशी कोथिंबीर घालते मी वरून अशी। तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान कलर पण आला आहे। खूप छान लागते अशी रेसिपी। एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।